हरिओम. राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद. अष्टावक्र गीता. अध्याय 3, श्लोक 4. श्रुत्वापि शुद्ध चैतन्यम आत्मानमति सुंदरम उपस्थे अत्यंत संसक्तो मालिन्यमध्ये गच्छति. अनुवाद. आत्मा ही शुद्ध चैतन्याचे व अतिसुंदरतम रूप असल्याचे जाणून सुद्धा इंद्रियाच्या विषय सुखात आसक्त होऊन कुणी मलिन कसे काय होतात. विवेचन. केवळ उपदेश ऐकताच राजा जनकाला आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे अष्टावक्र राजाची परीक्षा घेण्याच्या हेतूने विचारतात की ज्यांना आत्मा म्हणजे एक परमसुंदर चैतन्य आहे याचे ज्ञान होते, ती पुन्हा कामासक्ती होऊन पुन्हा इंद्रिय सुखाकडे कसे काय वळतात, पुन्हा ते मलिन कसे काय होतात. जर एखादा अज्ञानी माणूस या इंद्रिय सुखातच मग्न राहिला तर आपण हे समजू शकतो की त्याला महान व उच्च दर्जाचा आत्मिक आनंद प्राप्त न झाल्यामुळे तो क्षुद्र आनंदात रस शोधतोय. परंतु ज्ञानी माणूस आत्मारूपी महान आनंद प्राप्त करून सुद्धा जर त्याचप्रमाणे क्षुद्र सुखात रमत असेल तर याचा अर्थ असा की त्याला सुद्धा अद्याप आत्मानंद प्राप्त झालेला नाही. राजा जनक यावर जे उत्तर देईल त्याच्यावरच त्यास खरोखरच आत्मज्ञान झाले किंवा नाही याचा अष्टावक्र मुनी निर्णय घेतील. अध्याय 3, श्लोक 5. सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मानि मुनिर्जानत आश्चर्यं ममत्व मुनी वर्तते. अनुवाद. सर्व भूतमात्रात आत्मा आहे व आत्म्यामध्येच सर्व भूतमात्रा आहे हे जाणून सुद्धा मुनींना देखील ममता निर्माण होते. हे आश्चर्यच आहे. विवेचन. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो व नंतर शिकवलेले ज्ञान त्याने आत्मसात केले किंवा नाही याचा निर्णय घेण्यासाठी त्याची परीक्षा सुद्धा घेतो आणि उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देतो. याच प्रकारे गुरु सुद्धा शिष्यांची परीक्षा घेतात व कसोटी लावून पाहतात की अद्याप सोने शुद्ध झाले किंवा नाही, की अजूनही त्यात अशुद्धता आहे. परीक्षा केल्याशिवाय ज्ञान झाले किंवा नाही, खरे काय खोटे काय याचा निर्णय करता येत नाही. केवळ पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर कुणीही स्वतःला ज्ञानी म्हणून जाहीर केले तर अज्ञानी जण त्यावर कदाचित विश्वास ठेवतील, पण ज्ञानसंपन्न गुरु पढत पंडिताला ज्ञानी मानू शकणार नाही. यासाठी राजा जनकाच्या आत्मज्ञानाला मुनिश्रेष्ठ अष्टावक्र मान्यता देण्याआधी वेगवेगळ्या प्रश्नांचे आधारे परीक्षा घेत आहेत. सर्व भूतमात्रात एकच आत्मा असल्यावर किंवा व्यक्तीबद्दल विशेष ममता कशा करतात. जग व आत्मा याचा अगदी एकात्म संबंध असूनही ममतेची भूल मुनी सुद्धा कशी करतात. अध्याय 3, श्लोक 6. अस्तितः परमाद्वैतं मोक्षार्थ अपि व्यवस्थितः आश्चर्यं कामवशोगो विकलह केली शिक्षया. अनुवाद. परम अद्वैताची प्राप्ती झालेला व मोक्षासाठी उद्युक्त झालेला पुरुष कामसुखासाठी बैचैन होतो हे आश्चर्यच आहे. विवेचन. आत्मज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही. आत्मज्ञानाने सृष्टी व आत्मा यांच्यातला भेद मिटतो. तशी जाणीव व ज्ञान प्राप्त होते, परंतु ही मुक्ती नव्हे. याला सविकल्प समाधी म्हणतात.
ह्यात इच्छा व पर्याय कायम राहतात, त्या नष्ट होत नाही. सर्व संस्कार, मन, बुद्धी, चित्त हे बीज रूपाने विद्यमान राहतात. परंतु जेव्हा ज्ञानी पुरुष निर्विकल्प समाधीत प्रवेश करतो तेव्हा या साऱ्या गोष्टींची बीजे सुद्धा नष्ट होतात आणि त्यामुळे त्या पुन्हा सृष्टीत येण्याची शक्यता उरत नाही. हीच मुक्तावस्था असते. यालाच निर्वाण किंवा मोक्ष म्हणतात. याचसाठी मुनिश्रेष्ठ अष्टावक्र राजाला विचारतात की तू परम अद्वैताची प्राप्ती केलीस, अद्वैतातच स्थिर झालास, मोक्षासाठी सुद्धा उद्युक्त आहेस, म्हणजेच पूर्णतया तयारी झाली आहे व आत्मज्ञान झाले आहे. मुक्ती अजून बाकी आहे. ही सविकल्प समाधीची स्थिती आहे. अशा स्थितीत पोहोचून सुद्धा तू कामक्रीडेच्या इच्छेचा त्याग केलेला नाहीस. जर कामक्रीडेची ओढ असेल तर आत्मज्ञान झालेच नाही असा त्याचा अर्थ आहे. मग हा तर केवळ भ्रमच म्हणावा लागेल. ओम शांती शांती शांती.